والذين هاجروا في الله من بعد ما ظلموا لنبوئنهم في الدنيا حسنة ولأجر الآخرة أكبر لو كانوا يعلمون الذين صبروا وعلى ربهم يتوكلون وما أرسلنا من قبلك إلا رجالا نوحي إليهم فاسألوا أهل الذكر إن كنتم لا تعلمون بالبينات والزبر وأنزلنا إليك الذكر لتبين للناس ما نزل إليهم ولعلهم يتفكرون أفأمن الذين مكروا السيئات أن يخسف الله بهم الأرض أو يأتيهم العذاب من حيث لا يشعرون أو يأخذهم في تقلبهم فما هم بمعجزين أو يأخذهم على تخوف فإن ربكم لرؤوف رحيم أولم يروا إلى ما خلق الله من شيء يتفيأ ظلاله عن اليمين والشمائل سجدا لله وهم داخرون ولله يسجد ما في السماوات وما في الأرض من دابة والملائكة وهم لا يستكبرون يخافون ربهم من فوقهم ويفعلون ما يؤمرون. ज्या लोकांवर अत्याचार केला गेला आणि त्यानंतर अल्लाहच्या मार्गात निघण्यासाठी त्यांना आपला देश आणि घरादाराचा त्याग करावा लागला, आम्ही अशा लोकांना या जगातही चांगलं ठिकाण देऊ आणि आखिरतचा मोबदला तर फारच मोठा आहे. या लोकांनी या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर बरं झालं असतं. जे लोक धीर धरून अटळ राहिले त्यांची शान अशी की आपल्या पालनकर्त्यावर त्यांचा भरोसा असतो. आपल्या पूर्वीही आम्ही जे पैगंबर पाठवले होते ते सर्व पुरुष होते ज्यांच्याकडे आम्ही वह्य पाठवलं होतं. तेव्हा लोक हो, जर तुम्ही हे जाणत नसाल तर जाणकारी ठेवणाऱ्यांना विचारा. पूर्वी देखील पैगंबरांना स्पष्ट प्रमाण आणि ग्रंथ देऊन पाठवलं होतं आणि आता आम्ही तुमच्यावर हा बोधग्रंथ अशासाठी अवतरित केला की तुम्ही सर्व मनुष्यांना उघडपणे स्पष्ट हे सांगावं की त्यांच्याकरता काय उतरवलं गेलं आहे, यासाठी की त्यांनी आपली स्थिती सुधारण्याची काळजी घ्यावी. जे लोक वाकडेपणानं चालून दुराचार पसरवतात त्यांना भीती नाही वाटत की अल्लाह त्यांना जमिनीत धसवून टाकेल किंवा त्यांच्यावर गफलतीच्या स्थितीत अचानक अजाब कोसळेल, तर यांची दशा काय होईल? किंवा त्यांना चालत फिरत असताना धरेल की बचाव करण्यात सफल होऊ शकणार नाहीत, किंवा भय दाखवून पकडीत घ्यावं. निसंशय तुमचा पालनकर्ता मोठी सवलत देणारा आणि दया करणारा आहे. काय त्यांनी अल्लाहनं बनवलेल्या चीज वस्तूंवर विचार चिंतन केलं नाही, ज्यांच्या सावल्या कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला पडतात आणि या सर्व अल्लाहच्या पुढे सजदा करीत बेबस आणि लाचार आहे. आणि आकाशांमधील किंवा जमिनीवरील राहणारा कोणीही, मग तो सजीव प्राणी असो किंवा फरिश्ते, सर्वच्या सर्व अल्लाहला सजदा करतात आणि ते कधीही गर्व करीत नाहीत. हे सर्व आपल्या पालनकर्त्याशी जो सदा सर्वदा त्यांच्यावर हजर असतो थरथर कापतात आणि जो काही त्यांना आदेश दिला जातो त्यावर अंमलबजावणी करतात.